इथे एक मेलनी विचारलेला प्रश्न आहे विनोद राणे यांचा, की मला 2007ला कोणीतरी बंद्या नावाचा इसम माझ्या घराचे रेकॉर्डिंग करत होता आणि मग याच महिन्यात सुनील आयरे नावाचा इसम रोज माझ्या घराचे रेकॉर्डिंग करतो आणि मला आधी 2007ला त्यांचा बोलण्याचा घरात बसून स्पष्ट ऐकायला यायचा, पण आज मला काही ऐकायला येत नाही. फक्त माझ्या शरीरात काहीतरी आहे ते मला सांगते की कोणीतरी घराचं रेकॉर्डिंग करतो आणि मला जाणवते की सुनीलच रेकॉर्डिंग करतो. त्याचे 2 वर्षापूर्वी रेकॉर्डिंग केले होते तेव्हा मला बोलण्याचा आवाज स्पष्ट येत होता. माझी जन्मतारीख 8/3/76 दुपारी एक विशिष्ट वेळेला आहे. माझ्या आत कोण आहे आणि मलाच फक्त जाणवते की कोणीतरी रेकॉर्डिंग करते. सोपं आहे हो. एक तर घरामध्ये DDT सारखं एखादं औषध मारून घ्या, काय म्हणतो ना आपण हे पेस्ट कंट्रोल. कॅमेरे वगैरे बसवले असले की इथं त्याच्यावर फवारा उडला की काही रेकॉर्डिंग बंद होऊन जाईल, काही दिसणार नाही. त्याला पुन्हा यायला लागेल ना कॅमेरा साफ करायला. कोणी जर चोरून मारून कुठल्या फटीत काही बारीकसा कॅमेरा बसवत गेलं असलं, कशासाठी बसतोय तुम्ही? काही कुठे संरक्षण मंत्रालयात, सरकारी फार मोठ्या गुपित चालणाऱ्या ज्या ठिकाणी गोष्टी आहेत अशा खात्यात काम करताय की काय करायचं आहे तर तुमचं रेकॉर्डिंग करणार. असं आहे, तुम्ही बघितलं असेल अनेक ठिकाणी चोऱ्या होतात आणि मग म्हणतात की रेकॉर्डिंग होतं पण ते चालू नव्हतं. ते सगळं रेकॉर्डिंग करणं, चालू होणं, मग ती डिस्क भरणं, उतरवून घेणं, पुन्हा करणं अवघड आहे हो. उगाच काय 24 तास 7 पासून 5 वर्ष रेकॉर्डिंग कोण करणार? तर भास होतो एक, तुम्हाला असं वाटतं. आणि त्यावेळेला एक डाऊट ना, हल्ली आता काय सगळीकडे छुपे कॅमेरे असतात. आम्ही हॉटेलात गेलो तर असं वाटतं इथे कुठे काही कॅमेरा वगैरे नाही बसवला, पण बघायचं बारीक सारीक एक नजर टाकली की कळतं. तुमच्या घरात शोधायला तुम्हाला काय अवघड आहे? कोणी काही मायक्रोफोन लपवला आहे, कॅमेरा लपवला आहे का काही? उगाच रेकॉर्डिंग का करणार? मी तुम्हाला सांगू का, तुम्हाला एक आतमध्ये भास होते कोणीही रेकॉर्डिंग वगैरे काहीही करत नाही. बरं, आता तुम्हाला आवाज ऐकू आले म्हणता, बरेच वेळा आतल्या मुवमेंटचे काही आवाज, श्वास आपला असतो, कुशी बदलला ना एखाद्या वेळेला एक भलताच आवाज येतो. जो आपण घोरण्याचा आवाज बाहेर असतो तो आतमध्ये काहीतरी विचित्र पद्धतीने ऐकू येऊ शकतो बरं का. तर तुम्हाला तुमचाच आवाज ऐकू आला असेल. शिवाय एखादं घर पूर्वी इथे नव्हतं, त्यावेळेला तुमच्या घरात येणारा प्रतिध्वनी बाजूच्या बिराडातला आणि आता ते मध्ये घर आल्यामुळे बंद झाला असेल, तर पूर्वी तुम्हाला तो ऐकू येत होता शेजारच्यांचा बोललेला आवाज. तर तुम्हाला काय वाटतंय की हा अमुक मनुष्य रेकॉर्डिंग करतोय त्याचा आवाज आहे? मला वाटत नाही काही. तरीसुद्धा तुम्ही फॅमिली डॉक्टर क्लबच्या मेंबर झालात की तुम्हाला परिवार कवच म्हणून एक धूप मिळेल. तो धूप घरात जाळा. अशा तऱ्हेचे भास होणं, अशा तऱ्हेचं काही डोक्यामध्ये उगाचच आपल्या शिरणं, किंवा तिथे जर खरोखर काहीतरी अशी एखादी वेवलेन की जी तुम्हाला त्रास देणारी असेल आणि त्यामुळे तुम्हाला हे फिलिंग येत असेल, तर त्या सगळ्यावरती उपाय म्हणून आयुर्वेदाने सुचवलेला एक धूप आहे. तो आपण आता परिवार कवच आणि सुरक्षा या नावाचे 2 धूप आणि स्वास्थ्याचे 21 मंत्र, त्यातले जे मनाचे 7 मंत्र, मन आत्मा असं पुस्तक, असं सगळं मिळणार आहे. म्हणजे ते पुस्तकही तुम्ही वाचल्यानंतर कामाला येईल की तुमचं मन कसं स्वच्छ शांत होईल आणि या धुपामुळे सुद्धा तुम्हाला फायदा होईल. तेव्हा तुम्ही ते वापरा, करा, म्हणजे तुम्हाला अशा तऱ्हेचं जे काही वाटतंय ते होणार नाही. मला तरी असं वाटत नाही की कोणीतरी रेकॉर्डिंग करतो आहे आणि तुम्हाला ते मध्येच बोलतील वगैरे. तुमच्याच घरात बसून रेकॉर्डिंग केलं तर बोलणार नाहीच. आता 2 वे म्हणजे इथे कॅमेरा आणि मायक्रोफोन बसवला आहे, दुसरीकडे बसून रेकॉर्डिंग करू शकतात आणि वायरिंग वगैरे नाही, डायरेक्ट इंटरनेटला जोडूनही करू शकतात, पण त्यांचा आवाज तुम्हाला नाही येऊ शकत, कारण ते कशाला उलटं त्यांचं रेकॉर्डिंग इकडे देणार आहेत, नाही का? तर असं काही नाही आहे. गीतेवर विश्वास ठेवा, भगवंतावर, परमपुरुष पुरुषोत्तमावरती बरोबर शांत राहा. म्हणून देवा मला सद्बुद्धी दे, माझं कल्याण आणि डोक्यात असलेल्या शंका कुशंका सर्व काढून टाका. शिवाय
त्याला एक पुरावा म्हणून सगळं घर एकदा नीट शोधून घ्या की कुठे काही नाही आहे, आणि घरामध्ये दीप जाळत जा. आता परिवार कवय धूप जाळा, सगळं व्यवस्थित होईल.